धनंजय मुंडे यांच्याकडून अमित शहांच्या पवारांवरील आरोपांना दुजोरा देण्यात आला आहे। तर अमित शहांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल असं मुंडे म्हणालेले आहेत। तर काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत असं या ठिकाणी धनंजय मुंडेंनी म्हटलंय। शरद पवार यांच्यावर जी टीका केलेली होती अमित शहांनी, त्यावरून धनंजय मुंडे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे। धनंजय मुंडेंच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान भाजपच्या अधिवेशनात शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचा म्होरक्या असल्याचा आरोप अमित शहांनी केला होता। त्याला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी दुजोरा दिलाय। अमित शहानी बोलताना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार आहेत असं वक्तव्य केलंय, काय वाटते? मला त्या बाबतीमध्ये आता या क्षणी काही बोलायचं नाहीये। आता अमित शहा साहेब बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्य वाटत नाही। पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय, कसं पाहता या वक्तव्याकडे? अमित शहा जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही। एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील, दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही। मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी, भटकती आत्मा वगैरे म्हटलं, तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते, असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेन। तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या 5-10 भेटीगाठीमध्ये विचारलेला दिसत नाहीये। कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत, नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत। जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ, मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार याच सरकारने कशासाठी दिला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।